श्रीराम रथ उत्सवला आहे ना 151 वर्ष पूर्ण झालेले गाईस, तर तेव्हापासून हा रथ आहे. जय श्रीराम मित्रांनो, कशी आहे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस आज आहे 23 नोव्हेंबर एकादशी, म्हणजे आज आहे जळगावमध्ये श्रीरामांचा रथ. मी आता आलेला आहे श्रीराम मंदिरामध्ये आणि श्रीराम मंदिराला एवढं सुंदर झेंडूच्या फुलांनी सजवलेलं आहे ना, ते तुम्हाला आता मी दाखवतो. आणि मे बी 10 वाजता महापूजेला सुरुवात होईल, 12 वाजता आरती होईल, मग रथाला सुरुवात होईल. मग पूर्ण असं जळगावमध्ये गावामध्ये फिरेल तो, गावामध्ये रथ फिरून मग रात्री 12 वाजेपर्यंत पुन्हा इथे येईल. मी आता तुम्हाला दाखवतो की किती सुंदर सजवलेलं आहे. हे चेक करा गाईस, बघा मस्त झेंडूंच्या फुलांनी सजवलेलं आहे एकदम श्रीराम मंदिराला. तर मित्रांनो, तिथे आहे आपले प्रभू श्री लक्ष्मण, प्रभू श्री राम आणि माता सीता. बघा किती सुंदर दिसतंय तिघी जण. तर मित्रांनो, आता आरती होती, आरती वगैरे झालेली आहे मस्त. ही जी गर्दी बघताय ना, तिथं काहीच नाही आहे. जेव्हा उत्सव मूर्तीला बाहेर नेतील ना, काय म्हणता गुरुजी? जय श्रीराम. जेव्हा उत्सव मूर्तीला आहे ना रथावर नेतील ना, तेव्हा बघायचं एवढी गर्दी असेल ना, म्हणजे त्या उत्सव मूर्तीच्या पाया पडण्यासाठी ना लोक डायरेक्ट गर्दी उत्सव मूर्तीला असं मधून घेऊन जातात. आजूबाजूला लोक असतात, सर्वजण आहे ना धावपळ करतात की पाया पडायला, आम्हाला पाया पडायचे आहे आम्हाला. एवढी गर्दी असते ना तेव्हा, ते तुम्हाला दाखवेल मी तो शॉट मस्त एकदम. तर मित्रांनो, मी आता आलेला आहे बाहेर आणि बघा किती सुंदर दिसतोय आपल्या प्रभूंचा रथ श्रीरामांचा. मस्त सजवलेलं आहे फुलांनी आणि इथे काढताय रांगोळी. रथाच्या चाकावरच किती दिवे लावलेले आहे. आणि हे आहे मोठं, एकदम मोठं रथाचं चाक, खाली मोगरी आहे. दरवर्षी ना गाईस 15 ते 20 मोगरी नवीन बनवतात. रथावर चढायला आहे ना मागून जावं लागतं, असं ही जी दोर आहे ना, दोर पकडून वरती चढावं लागतं. तर मित्रांनो, आलेलो आहे परत ह्या वेळेस रथावर चढलेलो. आता इथे काही व्हिडिओ वगैरे बनवतो मी मस्त. 1-2 तासानंतर इथे एवढी गर्दी जमेल की ना पाय ठेवायला जागा नसेल. आणि बघा इथे आता सजवता आहे घोड्यांना माळ घालताय, रुद्राक्षाची माळ. आणि बघा मग बाकी असं रथाचं स्ट्रक्चर असं असतं, एकदम बारकाईने एकदम कोरून हे डिटेलिंग वर्क केलेलं आहे. उत्सव मूर्तीची स्थापना इथे होते आणि बाकी मग खाली जे पण नारळ जमा होता ना, ते इथे टाकतं नारळ. हे उघड ना,
बघ आता हे सर्व आहे ना नारळसाठी असतं. बघा जमा पण झाले नारळ. वा, त्याच्यात नारळ जमा होता मी मधून काही असं दिसतं. श्रीराम रथ उत्सवला आहे ना 151 वर्ष पूर्ण झालेले गाईस. तर तेव्हापासून हा रथ आहे. म्हणजे आतापर्यंत याचं स्ट्रक्चर त्यावेळेस एवढं मजबूत केलं होतं की आतापर्यंत रथ आहे. बघा ना किती सुंदर आहे हा आपला श्रीरामांचा रथ. जे रथावर चढताना त्यांना एवढ्याच जागेमध्ये उभं राहावं लागतं. इथे आणि हे इथे खाली 1 2 पण पूर्ण होत नाही एवढीच जागा आहे ही. एवढ्या जागेवर त्यांना उभं राहावं लागतं. वरतून जेव्हा दणके लागतं तेव्हा रथ हलतो ना तेव्हा अजून सपोर्टची गरज लागते. आणि काय याच्या पण वरती चढता येतं माहिती का या दोरने. वरती पण फुलांनी सजवलेलं असतं. पालखी बघून घेऊ. बघा मस्त आता सजवताय पालखीला. किती वेळ लागेल काका? किती वेळ? बापरे लय टाइम लागेल. लय टाइम लागेल का? 12:30. निरात आला केव्हा नेतील मग? 12:30. 12:15. हां हां आरती 12 वाजता होईल ना रथाची. आणि महापूजा जी असते ती 10 वाजून गेले. आता 10 वाजून गेले. हां ते कीर्तन झालं का? कीर्तन झाल्यावर चालू आहे ना. बरोबर. आणि पाठ झाला का मग चालू. काय म्हणतो? मस्त यार किती छान वाटतं ना हे झेंडूचे फुलं शेवंतीचे. मध्ये चालू आहे आता कीर्तन आणि मंगेश महाराज करताय आज. तर काही सुपर्ण आणि फेटा भेटलेला आहे. हे मला ना प्रतीक दादाने दिलं. तर काही फायनली फेटा बांधलेला. आता उपरना हे कमरेला बांधतात किंवा ना गळ्यात टाकता. हे जे दिसत आहे ना हे पोलीस आहे ॲक्च्युली. बॉम्ब डिटेक्टर. ते सर्व डिटेक्ट करताय रथामध्ये काही आहे तर नाही ना. म्हणजे कोणी बाहेरच्याने येऊन काही ठेवलं तर नाही आहे त्यामुळे ते चेक करताय. आणि बघा इथे डॉग पण आलेला आहे. लॅब्राडॉग. त्याला डिटेक्ट करायला सांगताय. वरती ते करताय डिटेक्ट. खाली हा करतोय डिटेक्ट. ट्रेन कसं केलं जातं? पुण्याला. अच्छा पुण्यावरून इथे येत आहे. तिथे होणारे महापूजेला सुरुवात. आणि हे बघा दरवर्षी अशा नवीन मोगऱ्या बनवता 15 ते 20. मोठी अगरबत्ती आहे. पूजा पण सुरू झालेली आहे. आता मे बी ही अर्धा 1 तास चालेल. त्यानंतर रथाची पूजा होईल. पूजा झाल्यानंतर मग रथाची दोर हातात आहे इथे. ही दोर हातात भेटल्यानंतर रथाला खेचते. तर मित्रांनो तोपर्यंत भेटून घ्या श्रीराम गुरुजी यांना. नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. तर तुम्ही एवढं दिवसभर रथावर असता तर तुम्हाला कसं वाटतं? प्रभू रामचंद्रांच्या कृपेने
प्रभू रामचंद्रांच्या अगदी सान्निध्यामध्ये बसण्याचं भाग्य हे वंशपरंपरागत आम्हाला प्राप्त झालेलं आहे. याचा फार मोठा अभिमान आहे आणि फार मोठं आम्ही भगवंताची कृपा समजतो. आणि 151 वर्ष झाले ना आता? 151 वर्ष. खूप छान वाटतंय गाईस की 151 वर्षापासून आपला हा रथ उत्सव आतापर्यंत सुरू आहे. आणि माझी देवाकडे म्हणजे प्रभू श्रीरामांकडे अशीच एक विनंती की ही ना काढोकाढ हे रथ उत्सव चालत राहो. कारण की कलियुग कसं आहे ते तुम्हालाही माहिती आहे. तर जे फक्त भगवतांचे खरे भक्त असतील ना तेच या परंपरेला पुढे नेतील कलियुगमध्ये सुद्धा. वचन आहे, यावत चंद्र दिवा करो, जोपर्यंत या पृथ्वीवरती सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत प्रभू रामचंद्रांच्या चरणी अशी प्रार्थना करतो की या उत्सवामध्ये यावत चंद्र दिवा करो तोपर्यंत राहावा आणि सर्व भक्तांनी यामध्ये सामील होऊन प्रभू रामचंद्रांची सेवा करावी. खरंय खरंय. तर बोला सर्वजण मिळून एकदा जय श्रीराम. सर्वं जगदिदं वक्तौ जायते सर्वं जगदिदं वक्तस्तिष्ठति सर्वं. तर मित्रांनो मी पुन्हा आलेलो आहे रथावर. भाई आता खूप गर्दी होती, भयंकर गर्दी होती ना, तर यायला खूप त्रास झाला बघा. गर्दी त्या साईडने आलो ना. आधी मी तिथे वरती होता, वरती काही काम बनलं नाही, तिथून मस्त फुटेज नाही भेटत होतं त्यामुळे ती येऊन गेला मी रथावर. किती भक्तांना बघा आरती बघायची आहे, पण आता गर्दीच एवढी झालेली ना की कोणीच येऊ शकत नाही पुढे. हा काय गाणे लावले यार, आता मजा येईल. समोर DJ पण आहे गाईस आणि बैलगाडी आहे, त्यानंतर पालखी आहे, मरत आहे. फायनली उत्सव मूर्ती येते आता. मित्रांनो प्रभूंचे दर्शन करून घ्या. श्री लक्ष्मण भैया, राम भैया आणि सीता मैया. सियावर रामचंद्र भगवान की जय. प्रभू जी प्रारंभ झालेला आहे रथ खेचायला. एकदम धावपळ चालू, धावपळ. पालखी ते पालखी वाजवायला ऐकत नाही.
मला वाटलं वायर तुटली का काय. रथ डायरेक्ट थांबायला लागणार होता दादा जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. वत्स कुर्म वराह नृसिंह वामन राम परशुराम आणि कृष्ण परमात्मा. म्हणजे अंबरीशी राजाला श्राप भेटला होता आणि ते श्राप विष्णू भगवानांनी त्यांच्या अंगावर घेऊन घेतला. अच्छा, म्हणून त्यांचे 10 अवतार आहे. ते नाव होतं. मग श्रीराम आणि कृष्ण परमात्मा हे 2 पूर्ण अवतार आहे. पूर्ण अवतार आहे. अगदी अंशात्मक हां. आहे. 2 प्राणी म्हणजे मत्स्य कुर्म तेच कारण की श्रीराम आणि श्रीकृष्ण भगवान यांचंच जास्त ऐकायला भेटतं. बाकी मला ते पूर्ण अवतार आहे. हां ते पूर्ण अवतार आहे. बाकी अवतार अवतारांचा येणे करून संहार हां. पूर्ण अवतार रामकृष्ण म्हणतात आणि त्यातही कृष्ण परमात्मा हा परिपूर्ण अवतार आहे. गाईस तर ते बघा ते आपले सबस्क्रायबर यूट्यूब फॅमिली मेंबर. ॲक्च्युली आपण व्हिडिओ बघतो. हां. हे काका म्हणे की त्यांचा व्हिडिओ म्हणजे ते पण तुझे सबस्क्रायबर आहे. थँक्यू. तर एका गच्चीवर आलेलो आहे मी आणि वरतून व्ह्यू बघा. त्यांना रथ उत्सव बघण्यासाठी ज्यांचं घर असतं त्यांचे नातेवाईक पण येऊन जातात त्यांच्या घरी. आता समजा या गल्लीतनं रथ जात असेल तर हे गरजेचं आहे ना, त्यांचे नातेवाईक पण इथेच येऊन जातील आणि इथूनच रथ बघतील. मस्त घरासमोरून रथ जातो. तर हे आहे जुने जळगाव. आता जुन्या जळगावला सुरुवात झालेली आहे. जुन्या गावात इथे पालखी आणि तुम्हाला प्रभूचे दर्शन करून देतो. तरुण कुडापा मित्रमंडळ. ताकद लागते ना खूप. मी ते येऊन गेला हे हलवायला. घोडे मस्त बघा जोरात. दोघे हलताय एक सोबत. तिथून पण हलवताय का दादा?
दोर मोठा केला, एकदम मोठा केला दोर. नाही नाही आता मजा येईल, आता मजा येईल. चौकाच्या थोड्या पुढे येऊन आहे ना, इथे एक मंदिर आहे आणि इथे सर्वात मोठा एक हार घातला जाईल रथाला. हा बघा, हा हार घातला जाईल आता रथाला जेव्हा रथ इथे येईल तेव्हा. आणि इथून एक प्रभू श्रीरामांची एक मूर्ती आहे ती पण निघेल. फायनली रथाने ना प्रदक्षिणा कंप्लीट केलेली श्रीराम मंदिरापर्यंत, म्हणजे एक प्रदक्षिणा घेतलेली. आता इथून सुभाष चौकापर्यंत जाईल, म्हणजे बोरागल्लीमधून सुभाष चौककडनं दाना बाजार असं फिरून रात्री 12 वाजता परत इथे येईल रथ. आता रथ तिथे ती पण आहे मंदिराच्या वरती. बाई एक पण जागा अशी नाही जी लोकांनी सोडली नाही, सर्व आपापली जागा पकडून घेतली एकदम प्रभूंचे दर्शन घेण्यासाठी. या चौकामध्ये ना पोलीस प्रशासनाला ना एकदम कडक राहावं लागतं बघा. बलि की जय, बलि की जय. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. जय कपीस लोक उजागर रामदूत अतुलित बलधाम अंजलि पुत्र पवन सुतना महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन वरण विराज कानन कुंडल कुंचित केसा राजवल्लभ ध्वजा विराजे कांधे मूंज जनेऊ साज कंठ सुवर केसरी नंदन तेज प्रताप चांद वंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनबे को रसिया राम लखन सीता.
रथ आहे बोरा गल्लीमध्ये, म्हणजे ही थोडी सराफ गल्ली आहे, सराफ गल्लीची बॅक साईड आणि मग पुढे आहे बोरा गल्ली. ही गर्दी बघा तुम्ही आता. इथे बाजूला काय असतं दुकानं वगैरे ना, कोणाचे घरं, मग लोक दुकानाच्या ओट्यावर चढून जातात किंवा घराच्या ओट्यावर चढून जातात, अशी गर्दी होऊन जाते मग पुन्हा इथे. मित्रांनो आता आहे आम्ही बोरा गल्लीमध्ये आणि संध्याकाळचे वाजलेले आता 5:45. रथ आलेला आहे बोरा गल्लीपर्यंत. 10-15 मिनिटात सुभाष चौकात जाईल रथ.